हॅलो अँड वेलकम. तर सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या एक्सप्लोरेशन टॉपिकमध्ये, ज्यात आपण एक्सप्लोर करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. याआधी आपण दोन टाईपचे एक्सप्लोरेशन बघितले होते, सी ची एक कंडिशन घेऊन ए च्या दोन कंडिशन घेऊन. आज आपण बघणार आहे सी ची सेकंड कंडिशन की लेट इफ सी इज लेस दॅन 0. या केसमध्ये सी काय 0 पेक्षा लहान आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सो पहिलं काम तर आपलं काय असणार आहे, वाय इंटरसेप्ट काढणं. सो लेट्स से इफ वी पुट एक्स इक्वल टू 0, इक्वेशन काय भेटणार आपल्याला, ए इंटू 0 स्क्वेअर प्लस बी इंटू 0 प्लस सी इक्वल्स टू काय, वाय ची व्हॅल्यू 0 0 0. तर सी इक्वल्स टू काय झाला, वाय इंटरसेप्ट आपल्याला माहिती आहे. सो सी इज इक्वल्स टू वाय इंटरसेप्ट. आणि लक्षात ठेवा सी काय सध्या आपला निगेटिव्ह आहे. सो इट इज लेस दॅन 0. म्हणजे कुठे कट करणार आहे ग्राफ, खाली कट करणार आहे. ओके, खाली कट करणार आहे, नो प्रॉब्लेम. आता आपण ए ची कंडिशन इंट्रोड्यूस करू की लेट सपोज ए इज या केसमध्ये पॉझिटिव्ह आहे. ग्राफ कुठे जाणार आहे, वरती जाणार आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला समजलाय सी निगेटिव्ह आहे, खाली इंटरसेप्ट करणार, पण ग्राफ कुठे चाललाय, वरती चाललाय. चला स्केच करूया. सो सी इंटरसेप्ट खाली असणार आहे. ओके, दोन केस बनतील, एक राईटला ग्राफ, एक लेफ्टला ग्राफ. वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. सी चा इंटरसेप्ट खाली, कारण की आपला पॉईंट किती आहे तो 0, सी, पण सी निगेटिव्ह असल्यामुळे तो खाली असणार आहे. ठीक आहे, इथे सी पॉईंट, इथे पण सी पॉईंट. ग्राफ कुठे चाललाय, ग्राफ चाललाय आपला वरती, तर ग्राफला वरती घेऊन चला. एक तर या साईडनं वर जाईल. ठीक आहे, मी आणखी थोडं ड्रॉ करून वर घेतोय, किंवा तुमचा ग्राफ असा या साईडने डाऊन होईल, इकडे वरती जाईल. बघा जी कंडिशन आपण आधी बघितली होती अपोजिट साईड असताना, की सी पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह असताना, किंवा इथे ए पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह असताना, तर आपल्याला परत दोन रूट मिळाले आहे. या प्रकारे थोडंसं ग्राफ कर करून घेऊया. आपल्याला दोन प्रकारे व्हॅल्यू मिळालेली आहे. बघा दोन रूट मिळालेले आहे, x1 x2, x1 x2. दोन्ही रूट कसे आहे, अपोजिट साइड ऑफ ऍक्सिस आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे तर एक काय निगेटिव्ह. तर आपण पाहून सांगू शकतो एक्झॅक्टली आपल्याकडे परत दोन पॉईंट मिळाले आहे. पहिला आपला पॉइंट आहे, देर आर ऑलवेज टू डिस्टिंक्ट रूट. देर आर ऑलवेज टू डिस्टिंक्ट रूट्स. आणि सेकंड केस की रूट्स आर ऑफ अपोजिट साइन्स. रूट्स आर ऑफ अपोजिट साइन्स. बघा किती सिंपल आहे लॉजिक. अपोजिट साइन्स म्हणजे एक जर पॉझिटिव्ह असेल अल्फा, दुसरं ऑटोमॅटिकली काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. बघा हे मायनस साईन जे लिहितोय मी, ते मायनस बीटा नाही आहे, ते बीटाची साईन निगेटिव्ह येणार आहे असं मला म्हणायचं आहे. मायनस बीटा नाही आहे. मायनस बीटा म्हणण्याचा उद्देश काय की बीटाची जे साईन येणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. ठीक आहे, तर व्हॅल्यू निगेटिव्ह नाही आहे, येणारा आन्सर निगेटिव्ह असणार आहे. तर बघा सिंपलचा कन्सेप्ट, ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे लिहू शकतो कशा, मॅथमॅटिकली. एक्झाम्पल पहिल्या केसमध्ये वी नो दॅट डी इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. परत सेम लॉजिक, बी काय पॉझिटिव्ह असते ऑलवेज. ठीक आहे, ए तुमचा आहे सध्या पॉझिटिव्ह, सी तुमचा आहे निगेटिव्ह. सो मायनस 4 टाइम्स, एक आहे ए तुमचा पॉझिटिव्ह, सी आहे तुमचा निगेटिव्ह. सो प्लस इंटू मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस इंटू मायनस, इट बिकम्स पॉझिटिव्ह प्लस 4 टाइम्स पॉझिटिव्ह. सो बेसिकली दिस होल व्हॅल्यू इज बी स्क्वेअर प्लस 4ac होणार, विच इज ग्रेटर दॅन 0 ऑलवेज. ग्रेटर दॅन 0 ऑलवेज, कारण की सी पण 0 नाही आहे, ए तर 0 राहू शकत नाही, तर सी 0 नाही आहे सध्या. सो इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो ऑलवेज पॉझिटिव्ह, सो विच गिव्स दॅट देअरफॉर डिस्क्रिमिनंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. आणि डिस्क्रिमिनंट जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण म्हणू शकतो देअर आर टू डिस्टिंक्ट रूट्स. बघा किती सिंपलचा रिझन आहे, टू डिस्टिंक्ट रूट्स भेटला आपल्याला. सेकंड केस परत तीच जे आपण थोड्या वेळ आधी केली होती, की आपल्याला माहिती आहे की इफ अल्फा आणि बीटा दोन रूट असतील, इफ अल्फा आणि बीटा दोन रूट असतील, मी त्याची साईन मेन्शन नाही केली आहे, पण आपल्याला माहित आहे की प्रोडक्ट ऑफ रूट्स काय असते, सी अपॉन ए. आपल्याला माहिती आहे की सी निगेटिव्ह आहे, ए आहे पॉझिटिव्ह. सो निगेटिव्ह अपॉन पॉझिटिव्ह काय झाला, निगेटिव्ह. सो अल्फा बीटाचं प्रोडक्ट काय आलं, निगेटिव्ह. तर दोन गोष्टी निगेटिव्ह केव्हा राहू शकतात प्रोडक्टमध्ये, जेव्हा दोन पैकी एक काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. सो आयदर अल्फा इज निगेटिव्ह किंवा बीटा इज निगेटिव्ह. तर आपण सेकंड केस पण काय केली आहे, कंपाईल केली आहे, कंप्लीट केली आहे. इथून
आतापर्यंत जे आपण काढलंय याच्यावरून तुम्हाला दोन गोष्टी कन्फर्म समजायला पाहिजे. पहिला पॉइंट, एक सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पॉइंट, की इफ A and C have opposite signs, जर A आणि C ला opposite signs असेल, opposite signs, then there are two distinct, बघा दोन्ही एक साथ मी मर्ज करतो, two distinct roots of opposite signs. बघा तुम्हाला सॉल्व करायची पण गरज नाही, तुम्हाला बाय डिफॉल्ट दोन गोष्टी मिळाल्या, की ए आणि सी ची जर साइन अपोजिट असेल, म्हणजे ए पॉझिटिव्ह सी निगेटिव्ह किंवा ए निगेटिव्ह सी पॉझिटिव्ह असेल, तर तुम्हाला काय भेटणार, टू डिस्टिंक्ट रूट्स आणि त्याची साइन काय असणार आहे, अपोजिट. हा सगळा रिझल्ट फक्त आपण सिंपल बेसिक एक्सप्लोरेशन मध्ये किंवा वेरियस कंडिशनला लिहून एक्सप्लोर करून बघून ड्रॉ करून आणि काही मॅथमॅटिकल रिझनिंग देऊन सॉल्व्ह करून बघितलेला आहे. ठीक आहे, कुठलाही पॉईंट शिकण्यामध्ये काही डिफिकल्ट आहे असं नाही आहे. क्वाड्रॅटिक फक्त फॉर्म्युला पाठ करून होत नाही. कुठलंही मॅथमॅटिकल इक्वेशन जेवढं तुम्ही एक्सप्लोर करणार, त्याची व्हेरायटी ऑफ कंडिशन्स काढणार, तेवढं तुमच्यासाठी सोपं जाणार. तर आपल्याला एक बाय डिफॉल्ट इम्पॉर्टंट नोट मिळालेली आहे. ही नोट काय म्हणते, की जर ए आणि सी ची व्हॅल्यूज अपोजिट साइन असेल तर आपण काय म्हणू शकतो, की जे याचे रूट्स आहेत ते हमेशा डिस्टिंक्ट असणार आहे, सोबत सोबत दुसऱ्या डिफरंट साइनचे असणार आहे. आणखी महत्वाची गोष्ट जे आहे, तुम्ही इथे मिक्स केलं आहे, मी लिहिलं नाही ऍक्च्युली, विल ऑलवेज हॅव टू रूट्स, याला हमेशा दोन रूट असणार म्हणजे असणार. ए आणि सी ची साइन तुम्हाला डायरेक्ट सांगते की रूट आहे की नाही. तर जेव्हा आपण एखादी इक्वेशन सॉल्व्ह करतो तिथे तुम्हाला जास्त चेक करायची गरज नाही, फक्त चेक करा की ए आणि सी ची व्हॅल्यू जर दोन्ही अपोजिट साइन असेल तर गॅरंटीड दोघाला काय असणार आहे, रूट्स असणार आहेत. ठीक आहे, आणखी तुम्ही इथे एक पॉइंट बघू शकता, की हा जो पॉइंट आहे आपण वर्टेक्स म्हणतो, तो किती आहे, -d/4a. इथे पण काय वर्टेक्स आहे आपला, हा पण आहे -d/4a. तुमचा सेकंड पॉइंट काय असणार आहे इथे, की वर्टेक्स जो आहे तुमचा, वर्टेक्स इज ऑलवेज निगेटिव्ह इन वाय डायरेक्शन. ठीक आहे, इन वाय डायरेक्शन. बेसिकली म्हणण्याचा अर्थ आहे की -d/4a चा व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. आता तुम्ही म्हणा सर कसं पॉसिबल आहे, लक्षात ठेवा दोन रूट आहे म्हणजे डी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो डी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला पॉझिटिव्ह, कुठे गेली, ओके, हा डी ऑलवेज पॉझिटिव्ह भेटला, राईट. आणि 4 आणि ए पण पॉझिटिव्ह आहे, ए पॉझिटिव्ह आहे, डी पॉझिटिव्ह, तर रेशो पॉझिटिव्ह झाला, समोर मायनस साइन, तर बेसिकली आन्सर काय आला, मायनस. तर हे दोन पॉइंट तुमच्या खूप महत्वाचे इथे आपण रिझल्ट मध्ये काढलेले आहे. ओके, समजत आहे एक्सप्लोरेशन, अशी मी तुम्हाला आशा करतो. आणि असंच तुम्ही एक्सप्लोर करा, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पार्ट करण्यापेक्षा क्वेश्चन सोबत खेळायचं कसं आणि त्याचा यूज कसा करायचा हे जास्त कळेल. ग्राफ, व्हेरियस व्हॅल्यूज, व्हेरियस कंडिशन फॉलो करत राहा. तर या ठिकाणी हे कंडिशन आपण इथेच थांबूया. नेक्स्ट कंडिशन मध्ये आपण सी निगेटिव्ह घेतलाय, सोबत ए पण निगेटिव्ह घेऊन बघून काय होते बघूया. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही असेच लेक्चर बघत राहा, लाईक शेअर करत चला आणि सोबत कीप एक्सप्लोरिंग. आपली प्लेलिस्ट पडलीच आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.